नमस्कार मित्रांनो. तर आज आपण गावरान ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, हा आपला पहिलाच रेसिपीचा व्हिडिओ असल्याने तुम्ही त्याला भरभरून प्रेम द्या, कमेंट करा, लाईक शेअर करा, हीच माझी नम्र विनंती आहे. तर मग वळूया आपल्या ठेच्याच्या रेसिपीकडे. ठेच्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि धने, लसूण, थोडेसे जिरे घेऊया आपण चवीसाठी. जिरे टाकल्याने ठेच्याला अतिशय उत्तम चव येते. त्यानंतर आपण इथे घेतली आहे कोथिंबीर, आणि कोथिंबीर घेताना ही आपण गावठी कोथिंबीर घेतली आहे. तर त्याने ठेच्याला अप्रतिम चव येईल. व इथे घेतले आहे आपण मीठ. चला मग सर्वप्रथम आपण तवा गरम करायला ठेवू. बघा, आपण तव्यावरच ठेचा बनवणार आहोत. लोखंडी तवा घेतला आहे मी. तर आपण हे सगळे साहित्य तेलामध्ये छान आधी भाजून घेऊया. सर्वप्रथम आपण घेऊ मिरच्या छान परतवून घेऊ. त्यानंतर आपण टाकूया तिथे धने. तवा चांगला तापल्यावर गॅस कमी फ्लेमवरती ठेवायचा, जेणेकरून जिन्नस आपली जळणार नाही. त्यानंतर आपण घेऊ लसूण. इथे आपण घेऊया जिरं. त्यानंतर हे आपण थंड व्हायला ठेवू देऊ थोडा वेळ. आता आपण घेऊया शेंगदाणे छान तेलावर आपण भाजून घेऊया. आता तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजले गेले आहे. हे पण आपण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. नंतर आपण भाजलेला मिरच्या, लसूण, धने, जिरे हे मिक्सरच्या भांड्यात दळण्यासाठी घेऊन टाकू. सर्वप्रथम आपण हे साहित्य दळून घेणार आहोत. हे छान आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कापलेली कोथिंबीर आपण थोडी दळण्यासाठी घेणार आहोत आणि थोडीशी फोडणीत ठेवणार आहोत. तर बघा, थंड झालेली शेंगदाणे आपण आता मिरचीमध्ये मिक्स करून घेऊया. छान वाटून घेऊ. हे दळतानाच आपल्याला त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. बघा, छान असं ओबडधोबड वाटण आपलं तयार आहे. आता आपल्याला गॅस चालू करून त्यात तव्यावर थोडे तेल टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला वाटलेलं वाटण आपल्याला छानपैकी तव्यावर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर छान बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ठेच्यावर टाकून घेऊ. ठेचा आपल्याला जास्त परतवायचा नाही आहे, कारण आपण सगळे लागणारे जिन्नस आपण तेलात आधी परतवून घेतले आहे. थोडा रंग बदलल्यावर आपण गॅस बंद करून द्यायचा. या ठेच्यामध्ये आपण लसणाची पात देखील घालू शकतो. लसणाच्या पातीने ठेच्याला अतिशय अप्रतिम चव येते. माझ्याकडे नसल्यामुळे मी ती टाकली नाही. बघा, छान रंग बदलल्यावर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ठेचा परत एकदा छान हलवून घ्यायचा आहे. आणि तयार आहे आपला झणझणीत ठेचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.